नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 37व्या अंकावर टॉपिक वाईज करंट अफेअर्सची सिरीज बघतोय। त्याच्यामधले 3 टॉपिक आपण बघितलेले आहेत। राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी आणि अहवाल व निर्देशांक हे 3 टॉपिक आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आजचा आपला 4था टॉपिक आहे, त्यामध्ये आपण कृषी व पर्यावरण संदर्भात ज्या काही घडामोडी आहेत त्याचा विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। 37वा अंक जो आहे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये 1 मार्च ते 10 मे दरम्यानच्या घडामोडीचा समावेश आहे। त्याच्या पूर्वीचा 36वा अंक, याच्यावर सुद्धा लेक्चर सिरीज बघितली होती। येणाऱ्या परीक्षांसाठी 36, 37 आणि 38 हे 3 अंक तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत। 38वा जो अंक आहे तो आता नुकताच प्रकाशित झालेला आहे। जे काही 37व्या अंकानंतरचा जो पुढचा डेटा आहे, जवळपास 11 मे ते 31 जुलै दरम्यानच्या घडामोडींचा यामध्ये समावेश केलेला आहे। हा अंक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सर्व ठिकाणी तुम्हाला तो भेटून जाईल। त्याचबरोबर 38व्या अंकापासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करतोय सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या माध्यमातून। गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी होती की इंग्लिशमध्ये तुमचा जो काही अंक असेल तो प्रकाशित करा अशा स्वरूपाची। तर 38व्या अंकापासून आपण इंग्लिश आवृत्ती सुद्धा प्रकाशित करतोय। हा सुद्धा अंक मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे किंवा ऑनलाईन आपल्या सिम्प्लिफाईडच्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे। हे दोन्ही अंक तुम्हाला भेटून जातील। तर जो काही आपला पर्यावरण आणि कृषी व पर्यावरण टॉपिक आहे, याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न बघायला मिळतात। सिम्प्लिपाल राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय उद्यान संदर्भात पुढची न्यूज आहे। ओडिशा सरकारनं एप्रिल 2024 मध्ये 845.70 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या वन्य मेलॅनिस्टिक वाघांचे जगातील एकमेव निवासस्थान असलेल्या सिम्प्लिपाल व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलेला आहे। आता वन्य मेलॅनिस्टिक म्हणून एक वाघाची प्रजाती आहे, ज्याच्यामध्ये जे काही वाघावर तुम्ही काळे पट्टे बघतात त्याच्यामध्ये काळ्या पट्ट्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं आणि थोडाफार त्या ठिकाणी जो काही सोनेरी किंवा पिवळा रंगात तो असतो, म्हणजे थोडाफार काळपट स्वरूपाचा वाघ दिसतो। त्या वाघांचं जगातलं एकमेव निवासस्थान असलेलं हे सिम्प्लिपाल व्याघ्र प्रकल्प आहे। त्या व्याघ्र प्रकल्पाला ओडिशा सरकारनं राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केलेलं आहे। भितरकनिका नंतर ओडिशातलं हे दुसरं व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे। ओडिशामध्ये भितरकनिका नावाचं एकमेव राष्ट्रीय उद्यान होतं। आता सिम्प्लिपाल हे दुसरं राष्ट्रीय उद्यान ओडिशामधलं ठरलेलं आहे। आणि देशाचा जर विचार केला तर भारतातलं ते 107वं व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे। म्हणजे आता या क्षणाला देशामध्ये एकूण 107 राष्ट्रीय उद्यानं आहेत, हे लक्षात घ्या। 107वं राष्ट्रीय उद्यान ठरलेलं आहे। एकूण 7 राष्ट्रीय उद्यानं झालेले आहेत। याच्याबद्दल काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यानाबद्दल फॅक्च्युअल डेटा बघूयात। पर्यावरण या टॉपिक अंतर्गत सुद्धा तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। देशातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, उत्तराखंड मधील जिम कॉर्बेट हे देशातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे। जीके मध्ये बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न, म्हणजे तुम्ही सरळ सेवेला वगैरे ते बघितलं तर सरळ यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे। सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान देशातलं जर बघितलं तर लडाख मधील हेमिस राष्ट्रीय उद्यान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे। सर्वात लहान जर बघितलं तर अंदमान निकोबार बेट समूहामध्ये साऊथ बटन नावाचं एक राष्ट्रीय उद्यान आहे। ते भारतातलं सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे। आणि अलीकडे जे काही राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहेत त्याच्याबद्दल बघूया। 104वं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान 2018 मध्ये अधिसूचित करण्यात आलं होतं। कुनो राष्ट्रीय उद्यान तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, कारण जे काही आता आपण चित्ता रिइंट्रोडक्शन प्रकल्प राबवलेला आहे भारताने, नमिबियामधून, साऊथ आफ्रिकेमधून जो काही चित्ता आणलेला आहे तो कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळं कुनो राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा। 104वं देशातलं राष्ट्रीय उद्यान होतं, मध्य प्रदेशमध्ये ते राष्ट्रीय उद्यान आहे। त्याच्यानंतर 105वं राष्ट्रीय उद्यान रायमोना नावाचं आसाम मधलं राष्ट्रीय उद्यान आहे। 2021 मध्ये त्याला अधिसूचित करण्यात आलं। त्याच्यानंतर 106वं जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ते देहिंग पतकई, हे सुद्धा आसाम या राज्यामधलंच आहे। जून 2021 मध्येच त्याचं अधिसूचना जारी करण्यात आली किंवा अधिसूचित करण्यात आलं। तर त्याच्यानंतर
7वं राष्ट्रीय उद्यान सिम्प्लीपाल हे राष्ट्रीय उद्यान ठरलेलं आहे. आणि तिथली प्रमुख म्हणजे आगळी वेगळी प्रजाती कुठली आहे तर वन्य मेलॅनिस्टिक किंवा वाईल्ड मेलॅनिस्टिक टायगर असं म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी आढळतो. पुढचा आहे लॉस अँड डॅमेज फंड. लॉस अँड डॅमेज या फंडातून अमेरिकेने माघार घेतलेली आहे, तर त्या फंडा संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. किंवा असा पण प्रश्न येईल की विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मदत देण्यासाठी जो काही लॉस अँड डॅमेज फंड स्थापन करण्यात आलेला होता त्यामधून कोणत्या देशाने माघार घेतली, तर अमेरिका या देशाने या फंडमधून माघार घेतलेली आहे. नक्की काय निधी आहे त्या संदर्भात जर बघितलं तर याला पहिल्यांदा मान्यता 2022 मध्ये COP27 म्हणजे जे काही संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद पार पडते दरवर्षी, तर 2022 मध्ये इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी ही परिषद पार पडलेली होती. त्या परिषदेमध्ये हा निधी मंजूर करण्यात आला. त्याचं कार्यरत कधी झालं किंवा अंमलबजावणी कधी झाली तर 2023 मध्ये दुबई या ठिकाणी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद पार पडलेली होती. युएई मधील दुबई हे शहर आहे त्या ठिकाणी परिषद पाडली. त्या ठिकाणी 2023 पासून लॉस अँड डॅमेज फंड लागू झाला. त्याचं व्यवस्थापन कोण करतं? संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क करार किंवा UNFCCC ही संस्था त्याचं व्यवस्थापन करते. हीच संस्था हवामान बदल परिषदेचं सुद्धा आयोजन करत असते. याचं पहिल्यांदा 4 वर्षासाठी जी काही ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्यात आली या निधीसाठी किंवा विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली, तर जागतिक बँकेची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिल्या 4 वर्षासाठी जागतिक बँक त्या ठिकाणी या निधीचं ट्रस्टी म्हणून काम पाहणार आहे. सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडीच्या दृष्टीनं हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विकसनशील राष्ट्रांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेला लॉस अँड डॅमेज फंड मधून कोणत्या देशाने माघार घेतली, तर अमेरिका हे नाव लक्षात ठेवा. आता याचं उद्दिष्ट काय नक्की, तर हवामान बदलाच्या परिणामामुळे जे काही सर्वात असुरक्षित आणि प्रभावित झालेल्या राष्ट्रांना आर्थिक मदत करण्यासाठी हा निधी उभारण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर देशातील 58व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे मध्य प्रदेशमध्ये. त्या संदर्भात न्यूज आहे. केंद्र सरकारने मार्च 2025 रोजी मध्य प्रदेशातील माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आता देशात एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती झालेली आहे? 58. आता मागेच आपण बघितलंय नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्यानांची संख्या 107 झाली आणि व्याघ्र प्रकल्पांची संख्या 58 झाली. 58वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. त्याचं नाव आहे माधव राष्ट्रीय उद्यान आणि मध्य प्रदेशमधील 9वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. म्हणजे सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पाची संख्या असलेला राज्य सुद्धा मध्य प्रदेश ठरलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत. याचं स्थान कुठं आहे? शिवपुरी जिल्हा, चंबळ प्रदेशामध्ये मध्य प्रदेश. राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1958 ला झाली आणि आता 2025 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. एकूण 354 चौरस किमी असं त्याचं क्षेत्रफळ आहे. महाराजा माधवराव सिंधिया यांचं नाव या व्याघ्र प्रकल्पाला किंवा या राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आलेलं आहे. हे काही व्याघ्र प्रकल्पासंदर्भात आपण स्क्रीनशॉट टाकलेला आहे किंवा एक इमेज टाकलेली आहे, ती वाचून घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं म्हणजे एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे. त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. नुकतंच त्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1 एप्रिल 1973 ला व्याघ्र प्रकल्प सुरू झाला. याची अंमलबजावणी NTCA नावाची संस्था करते किंवा त्याला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण असं सुद्धा म्हणतात. म्हणजे 1972 ला 1827 वाघ भारतामध्ये होते. तर या व्याघ्र प्रकल्प जो काही प्रोजेक्ट टायगर राबवण्यात आला ह्याच्यामुळे म्हणजे प्रोजेक्ट टायगरमुळे वाघांची संख्या वाढून 2023 मध्ये 3682 झालेली आहे. आणि सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये 9 आहेत आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. सर्वाधिक वाघांची संख्या
मध्य प्रदेशमध्येच आहे. टायगर स्टेट ऑफ इंडिया म्हणून मध्य प्रदेशला ओळखलं जातं. 785 वाघ मध्य प्रदेश या एकट्या राज्यामध्ये आहेत. मध्य प्रदेशला टायगर स्टेट ऑफ इंडिया म्हटलं जातं आणि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूरला म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. हे जे काही मी फॅक्ट सांगतोय ते आपल्या जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित आपण दिलेले आहेत आणि एन्व्हायरमेंटच्या पुस्तकामध्ये पण सुद्धा दिलेले आहेत. सर्वाधिक वाघ असलेला प्रकल्प जर बघितला तर कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प उत्तराखंड हा देशातला पहिला राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. हे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे. आता अलीकडील काही व्याघ्र प्रकल्प जर बघितले तर रिसेंटली जे काही व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले तर 54वा जो आहे तो वीरांगना दुर्गावती हा सुद्धा मध्य प्रदेश मधला आहे. 55वा ढोलपूर करौली राजस्थान मधला आहे. 56वा गुरु घासीदास तमोर पिंगला छत्तीसगड मधला आहे. 57वा रत्तापानी मध्य प्रदेश मधला आहे. म्हणजे 57वा याच्या पूर्वीचा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो सुद्धा मध्य प्रदेश मधलाच आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणजे कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. तर नाव विसरायचं नाही. माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. म्हणजे बऱ्याच अंतरानंतर ही बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालावधीमध्ये जे काही 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं आहे, आतापर्यंत पहिल्यांदाच त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. 7वी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मार्च 2025 मध्ये जागतिक वन्यजीव दिनी 3 मार्च 2025 रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला. गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये ही बैठक पार पडली. महत्वाचं आहे, ठिकाण थोडंसं युनिक असल्यामुळं याच्यावरती तुम्हाला कोणत्या ठिकाणी पार पडले अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहिती आहे. तर 7व्या बैठकीचं अध्यक्षस्थान नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली किंवा ही बैठक पार पडलेली आहे. भारतातील वन्यजीव संवर्धनाबाबतची ही सर्वोच्च सल्लागार संस्था आहे. 1972चा वन्यजीव संरक्षण कायदाच्या कलम 5A अंतर्गत 2003 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थापना कधी झाली? 2003 मध्ये झालेली आहे. पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष असतात. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री हे उपाध्यक्ष असतात. या मंडळात एकूण 47 सदस्य असतात. मोदी यांनी पहिल्यांदाच या मंडळाचं अध्यक्षस्थान भूषवलेले आहे किंवा मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच ही बैठक पार पडलेली आहे. 2003 मध्ये पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा ही परिषद पार पडली. त्याच्यानंतर 5 वेळा मनमोहन सिंग यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे आणि आता मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोणत्या ठिकाणी पार पडली हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ते सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्र स्थापन करण्याची किंवा त्याची पायाभरणी त्या ठिकाणी झालेली आहे. जुनागड, गुजरातमधील जुनागड या ठिकाणी राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्राची पायाभरणी झालेली आहे किंवा नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाईल्ड लाईफ कोणत्या ठिकाणी झाली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जुनागड, गुजरात हे नाव लक्षात ठेवायचं आहे. 16वी सिंहगणना करण्यासाठी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. या बैठकीमध्ये 16वी सिंह अंदाज चक्राची सुरुवात करण्याची घोषणा केली. दर 5 वर्षांनी आशियाई सिंहाची गणना केली जाते आणि ती गणना पूर्ण सुद्धा झालेली आहे. आपला 38व्या अंकामध्ये सविस्तर माहिती, किती सध्या सिंह आहेत देशामध्ये, कोणत्या ठिकाणी सर्वाधिक सिंह आहेत याच्यावरती माहिती दिलेली आहे. 38व्या अंकामध्ये सेम टॉपिक, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला हा डेटा मिळून जाईल. त्याच्यानंतर उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासंदर्भात पुढची न्यूज आहे. कोइंबतूर, तमिळनाडूतील कोइंबतूर येथील सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कॅम्पसमध्ये
उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. वन्यजीव मानव वन्यजीव संघर्षाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कोणत्या ठिकाणी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, तर तामिळनाडूमधील कोइंबतूर या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे चित्त्याचा परिचय. मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्य आणि गुजरातमधील बन्नी गवताळ प्रदेश इतर भागातही वाढवला जाईल. म्हणजे जो काही चित्ता सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आलेला आहे त्याचा विस्तार करण्याची घोषणा त्या बैठकीत झाली. एक मध्य प्रदेशामधलंच गांधी सागर अभयारण्य आहे त्या ठिकाणी, दुसरं गुजरातमधील बन्नी गवताळ प्रदेश आहे. या दोन भागामध्ये चित्ते सोडण्याची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गांधी सागर अभयारण्यामध्ये 2 चित्ते सोडण्यात देखील आलेले आहेत. ही सुद्धा माहिती आपल्या 38व्या अंकामध्ये सविस्तरपणे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर घरियाल ही जी प्रजाती आहे ही मगरींची प्रजात आहे. मगर जे असतं त्याची प्रजात आहे. त्याची संवर्धन करण्यासाठी एक नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. घरियालचं जे काही आहे मध्य प्रदेशमध्ये याचं सर्वाधिक प्रमाण आहे या मगरींचं, घरियालचं. तर त्या ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय माळढोक संवर्धन कृती आराखडा नॅशनल ग्रेट इंडियन बस्टर्ड कन्झर्वेशन ऍक्शन प्लॅन जाहीर केलेला आहे या बैठकीमध्ये, जे काही 7वी वन्यजीव मंडळाची बैठक झालेली आहे. तर माळढोक संवर्धन कृती आराखडा सुद्धा जाहीर केलेला आहे. माळढोक हा पक्षी राजस्थानचा राज्य पक्षी आहे. महाराष्ट्रामध्ये माळढोकचं एक अभयारण्य आहे, तुम्ही वाचलेलं असेल जिओग्राफीमध्ये. नान्नज नावाचं हे आहे अभयारण्य आहे, माळढोक अभयारण्य. ते सोलापूर आणि अहिल्यानगरच्या सीमेवरती हे अभयारण्य आहे. ते सुद्धा आपल्या जिओग्राफी मध्ये व्यवस्थित दिलेले आहे माहिती. पुढचं आहे डॉल्फिन संदर्भात. डॉल्फिन सर्वेक्षण पहिल्यांदाच करण्यात आलं, त्याचं आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रोजेक्ट डॉल्फिन 2020ला सुरू करण्यात आला होता. त्या प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत एक सर्वेक्षण करण्यात आलं. देशामध्ये किती डॉल्फिन आहेत, तर त्यामध्ये 28 नद्या आणि 8 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 6324 गंगेतील डॉल्फिन प्लस 3 सिंधू नदीतील डॉल्फिन असल्याचा अंदाज आलेला आहे. म्हणजे जवळपास एकूण डॉल्फिनचा जर विचार केला 6327 डॉल्फिन देशामध्ये आहेत. त्यामध्ये सर्वाधिक हे गंगेतील डॉल्फिन, म्हणजे 2 प्रजाती भारतामध्ये आढळतात. एक गंगेतील डॉल्फिन आणि दुसरा सिंधू नदीतील डॉल्फिन. सिंधू नदीतील फक्त 3 डॉल्फिन आढळले आहेत. बाकीच्या जे काही इतर डॉल्फिन आहेत त्या गंगा नदीतील डॉल्फिन आहेत. पहिल्यांदाच सर्वेक्षण करण्यात आलं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रमाण कुठं आहे डॉल्फिनचं, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. देशामध्ये सर्वाधिक डॉल्फिन उत्तर प्रदेशमध्ये आहेत. गंगा नदीमध्ये सर्वाधिक प्रमाण आढळतं. 2397 डॉल्फिन उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्याच्यानंतर बिहारचा क्रमांक आहे, पश्चिम बंगालचा क्रमांक आहे आणि आसामचा क्रमांक लागतो. या ठिकाणी एक आकडेवारी दिलेली आहे. म्हणजे गंगाचा जो मुख्य प्रवाह आहे त्याच्यामध्ये 3275 आणि गंगाच्या ज्या काही ट्रिब्युटरीज आहेत किंवा त्याला उपनद्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये 2414 आहेत. आणि ब्रह्मपुत्रा नदीचा जो मेन प्रवाह आहे त्याच्यामध्ये 584 आढळल्यात. ब्रह्मपुत्राच्या ज्या ट्रिब्युटरी आहेत किंवा उपनद्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळी आकडेवारी पुस्तकामध्ये आहे, ते वाचून घ्या. सगळ्यात महत्वाचं प्रोजेक्ट डॉल्फिन 2020चा आहे. त्याच्या अंतर्गत पहिल्यांदाच सर्वेक्षण करण्यात आलं. देशामध्ये एकूण डॉल्फिन किती आहेत जर विचारलं तर हा आकडा लक्षात ठेवा, 6327. त्याच्यामध्ये गंगेतील 6324 प्लस 3 सिंधू नदीतील. आणि सगळ्यात जास्त डॉल्फिन उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत. पुढची आपली न्यूज आहे कॅली फंड संदर्भात. आपण आता याच्यापूर्वी लॉस अँड डॅमेज फंड बघितला, आता कॅली फंड बघूया. हा सुद्धा एन्व्हायरमेंट संबंधित फंड आहे किंवा निधी आहे. याची स्थापना या वर्षीच झाली, 25 फेब्रुवारी 2025 मध्ये स्थापना झाली. कोणत्या ठिकाणी झाली तर रोम, इटलीमधील रोम या ठिकाणी याची स्थापना झालेली आहे. आता हे कॅली नाव का दिलं या निधीला, तर त्याच्या मागे एक कारण आहे. जे काही संयुक्त राष्ट्राचा जैवविविधतेवरील करार आहे किंवा त्याला आपण CBD असं म्हणतो, तर त्याची 16वी परिषद किंवा 16वी बैठक कोलंबिया या
देशातील कॅली या ठिकाणी झाली होती. त्या ह्याच्यामध्ये परिषदेमध्ये हा निधी स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्याच्यामुळं कॅली फंड असं त्या निधीला नाव दिलेलं आहे. पण स्थापना 25 फेब्रुवारी 2025 झाली आणि ठिकाण रोम इटली या ठिकाणी त्याचं हे आहे. त्याच्यानंतर याचा प्रमुख उद्देश जर बघितला तर अनुवांशिक संसाधनावरील डिजिटल सिक्वेन्स इन्फॉर्मेशन वापरातून जो काही मिळणारा फायदा आहे त्याचं वाटणी निष्पक्ष आणि समतोल करण्यासाठी या निधीची स्थापना झालेली आहे. अनुवांशिक संसाधनांवरील डिजिटल सिक्वेन्स इन्फॉर्मेशन जे असतात त्याच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्याचे वाटणी करणं. 2030 पर्यंत दरवर्षी $200 अब्ज संवर्धन प्रयत्नासाठी उभारण्यात येणार आहेत या निधी अंतर्गत. लक्षात ठेवा, कॅली फंडाची स्थापना कधी झाली तर 25 फेब्रुवारी 2025 मध्ये झाली. कोलंबियातील कॅली या ठिकाणी झाली म्हणून त्याला कॅली हे नाव देण्यात आलं. 16वी बैठक, आता 17वी बैठक जी आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज किंवा त्या करारावर जे स्वाक्षरी करणारे देश असतात त्यांना कॉन्फरन्स ऑफ पार्टीज किंवा पक्षकार असं संबोधलं जातं. तर त्यांची 17वी परिषद आर्मेनिया या देशामध्ये होणार आहे. म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये ही बैठक प्रस्तावित आहे. तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की संयुक्त राष्ट्र जैवविविधता कराराची 17वी बैठक कोणत्या ठिकाणी नियोजित आहे, तर आर्मेनिया या देशामध्ये होणार आहे. 16वी बैठक कोलंबियामध्ये झालेली होती. पुढचा आहे जम्पिंग स्पायडरचा एका नवा प्रजातीचा शोध लागलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट नावाचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये या जम्पिंग स्पायडरच्या नवा प्रजातीचा शोध लागलेला आहे. त्याला प्रजातीला हायब्रोसिस्टम्स चिखलदरेन्सिस असं नाव देण्यात आलेलं आहे. चिखलदरा तुम्हाला थंड हवेचं ठिकाण माहिती आहे, विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये हे ठिकाण आहे. तर त्या ठिकाणावरून हायब्रोसिस्टम चिखलदरेन्सिस हे नाव देण्यात आलेलं आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की जम्पिंग स्पायडरचा नव्या प्रजातीचा शोध कोणत्या ठिकाणी लागला, तर जिल्हा विचारला तर अमरावती, ठिकाण विचारलं तर मेळघाट किंवा चिखलदरा अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एक सुरतमध्ये उत्सर्जन व्यापार योजना राबवण्यात आली होती. त्या संदर्भात न्यूज आहे पुढची. पर्टिक्युलेट मॅटर किंवा PM असं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. उत्सर्जनाच्या व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ सुरत या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. कोणी सुरू केली होती? शिकागो विद्यापीठ, येल युनिव्हर्सिटी आणि अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ऍक्शन लॅब यांच्या भागीदारीने 2019 मध्ये गुजरातच्या सुरत येथे ही बाजारपेठ सुरू करण्यात आली होती. हे लक्षात घ्या. पार्टिक्युलेट मॅटर किंवा सूक्ष्म कण असं त्याला मराठीत म्हटलं तरी चालतं. पार्टिक्युलेट मॅटर उत्सर्जनाच्या व्यापारासाठी जगातील पहिली बाजारपेठ सुरत या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. पण आता चर्चेत का आहे, तर त्याचं कारण आहे या बाजारपेठेने प्रदूषणात 20 ते 30% कपात केली असल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या चर्चेत का आहे ही बाजारपेठ, तर या बाजारपेठेने प्रदूषणामध्ये 20 ते 30% कपात झाल्याचं किंवा कपात केल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यानंतर DPS फ्लेमिंगो तलाव संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने DPS फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. संवर्धन राखीव हे एक प्रकार आहे, त्या क्षेत्राला राखीव म्हणून जाहीर केलं जातं. तर कोणत्या राज्याने घोषित केला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर महाराष्ट्र राज्याने घोषित केलेला आहे. ठाणे फ्लेमिंगो खाडी तुम्हाला माहित असेल, रामसर क्षेत्र म्हणून दर्जा सुद्धा त्याला मिळालेला आहे. त्या भागामध्ये नवी मुंबईमध्ये हे तलाव आहे, तर त्या ठिकाणी संवर्धन राखीव म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्रातलं पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र बोरखडा नाशिकमध्ये आहे. 2008 मध्ये घोषित करण्यात आलं होतं. हे तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न याच्यावरती 1-2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. महाराष्ट्रातील पहिलं संवर्धन राखीव क्षेत्र बोरखडा या ठिकाणी नाशिकमध्ये. त्याचप्रमाणे आता
ठाणे किंवा डीपीएस फ्लेमिंगो तलावाला हा दर्जा देण्यात आलेला आहे. परत आता बोत्स्वानामधून 8 चित्ते आणण्याची घोषणा किंवा 8 चित्ते आणण्याची तयारी भारत सरकारने केलेली आहे. ऑलरेडी 2022 मध्ये नमिबियातून 8 चित्ते आणले होते. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेमधून 12 चित्ते भारतामध्ये आणलेले होते. आता तिसरा देश, हा नवीन देश आहे बोत्स्वाना, या देशामधून सुद्धा भारत चित्ते आणणार आहे. हे लक्षात घ्या. 17 सप्टेंबर 2022 जेव्हा नरेंद्र मोदीचा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन असतो, त्या दिवशी नमिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले आणि आता बोत्स्वाना या देशातून आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या देशातून आणण्यात येणार आहे. सध्या देशामध्ये 31 चित्ते आहेत. हे 12 + 8 आणि जे काही ते त्यांची बछडे वगैरे असतील, एकूण संख्या भारतामधील 31 झालेली आहे. त्याच संदर्भात पुढची न्यूज आहे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य. एप्रिल 2025 मध्ये मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून 2 चित्ते गांधी सागर वन्यजीव अभयारण्यामध्ये हलवण्यात आलेले आहेत. म्हणजे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिल्यांदा सोडण्यात आले होते, तिथून 2 चित्ते गांधी सागर अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर गुजरातमधील बन्नी गवताळ प्रदेशात चित्ते हलवण्याची सुद्धा योजना आहे. हे सर्व माहिती आपण मागे बघितलेलीच आहे. त्याच्यानंतर हळदीची एक नवीन जात आलेली आहे. IISR सूर्या नावाची हळदीची एक नवीन जात विकसित करण्यात आली. केरळमधील कोझिकोड येथील भारतीय मसाले संशोधन संस्था किंवा त्याला IISR असं म्हटलं जातं, त्यांनी एक हळदीची नवीन जात विकसित केली, त्याला सूर्या हे नाव दिलेलं आहे. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की IISR सूर्या ही कोणत्या पिकाची जात आहे. तर हळदीची नवीन जात आहे, हे लक्षात ठेवा. हळदी संदर्भात आताच एक मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलंय की त्याच्या मुख्यालयाचं, भारतीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचं सुद्धा उद्घाटन रिसेंटली झालेलं आहे. तेलंगणातील निजामाबाद या ठिकाणी भारतीय हळद मंडळाचं मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी उद्घाटन झालं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्वालामुखीचा न्यूज आहे पुढची. लेवोतोबी लाकी लाकी मार्च 2025 मध्ये इंडोनेशियातील लेवोतोबी लाकी लाकी नावाचा जो ज्वालामुखी आहे त्याचा उद्रेक झालेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी, लेवोतोबी लाकी लाकी नावाचा जो ज्वालामुखी आहे तो कोणत्या देशात आहे किंवा नुकताच उद्रेक झालेला हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे. तर इंडोनेशियामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर हा ज्वालामुखी आहे आणि पॅसिफिकच्या सुप्रसिद्ध रिंग ऑफ फायर ज्वालामुखी क्षेत्रामध्ये आहे. रिंग ऑफ फायर ही जागतिक जो वर्ल्ड जिओग्राफी बघितला असेल, तुम्ही वाचला असेल कधी, तर तुम्ही ही संकल्पना वाचली असेल. पॅसिफिक महासागराच्या कडेने वेगवेगळ्या देशामध्ये जी वेगवेगळ्या ज्वालामुखीची एक माला तयार झालेली आहे, तर जागृत ज्वालामुखीची, त्याला रिंग ऑफ फायर म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचं पोआस नावाचा ज्वालामुखी आहे. कोस्टारिका मधील हा ज्वालामुखी आहे. त्याचा एप्रिल 2025 मध्ये स्फोटक उद्रेक झाला. ज्वालामुखी आणि देश हे कधी विसरायचं नाही. प्रश्न तुम्हाला डायरेक्टली विचारला तर कोणत्या देशात आहे ज्वालामुखी असा विचारला जाऊ शकतो. लोवोतोबी लाकी लाकी इंडोनेशियामध्ये आहे आणि पोआस नावाचा जो ज्वालामुखी आहे तो कोस्टारिकामध्ये आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सरकारने सागर जिल्ह्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नावाने एक नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं कोणत्या राज्याने अभयारण्य घोषित केलं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर मध्य प्रदेश हे त्याचं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे मध्य प्रदेशमधलं 25वं अभयारण्य ठरलेलं आहे. ही एवढी माहिती इथं महत्वाची आहे. पुढचा आहे उद्योगांसाठी सुधारित वर्गीकरण प्रणाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेगवेगळे उद्योगांचे वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक नवीन वर्ग घातलेला आहे, त्याचं नाव आहे ब्लू कॅटेगरी. आता या ठिकाणी जर बघितलं रेड, ऑरेंज, ग्रीन, व्हाईट अशी वर्गवारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
वेगवेगळ्या उद्योगाची करत असतात. त्याच्यामध्ये नवीन ब्लू ही कॅटेगरी सुरू केली, हे लक्षात घ्या. आता जे पोल्युशन इंडेक्स असतो, प्रदूषण निर्देशांक जो असतो, तो जर 80 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या उद्योगाला रेड कॅटेगरीमध्ये ते ठेवलं जातं. त्याच्यानंतर 55 ते 80 दरम्यान असेल तर ऑरेंज कॅटेगरीमध्ये येतं. 25 ते 55 दरम्यान असेल तर ग्रीन कॅटेगरीमध्ये येतं. आणि 25 पेक्षा कमी जर असेल पोल्युशन इंडेक्स तर व्हाईट कॅटेगरीमध्ये येतं. आता नवीन कॅटेगरी ब्लू कॅटेगरी सुरू केली, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे ज्वालामुखीचाच प्रश्न आहे. कानला ओन नावाचा एक ज्वालामुखी आहे, त्याचा उद्रेक झालेला आहे. फिलिपाईन्स या देशामध्ये उत्तर मध्य निग्रोस बेटावरील हा ज्वालामुखी आहे, त्याचा एप्रिल 2025 मध्ये उद्रेक झाला. फक्त कोणत्या देशात आहे तेवढं लक्षात ठेवलं तरी चालतं. कानला ओन ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशामध्ये झाला किंवा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे असं विचारलं जाऊ शकतं, तर फिलिपाईन्स या देशामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हजारो वर्षापूर्वीचा एक नामशेष लांडगा पुनरुज्जीवित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे डायर वुल्फ. हजारो वर्षापूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फ या लांडग्याचे प्रत्यक्षात पुनरुज्जीवन करण्यास कोलोसल बायोसायन्स या अमेरिकेच्या कंपनीला यश आलेलं आहे. अत्यंत शीत प्रदेशामध्ये हा आढळणारा सुमारे 12,500 वर्षापूर्वी हा नामशेष झालेला होता. पण त्यांचं जे काही जीवाश्म आहे त्याच्यामध्ये अनुवंशी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचं पुन्हा अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तुम्हाला संस्था विचारलं जाऊ शकतं किंवा कोणती प्रजाती आहे असं विचारलं जाऊ शकतं. डायर वुल्फ नावाची प्रजाती आहे. कोलोसल बायोसायन्स ही अमेरिकेची कंपनी आहे, त्यांनी केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे सुद्धा महत्वाचं आहे, पहिल्या हवामान बदल केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असं विचारलं जाऊ शकतं. एप्रिल 2025 मध्ये जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हवामान बदल केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. मांडलोटे नावाचं गाव आहे उधमपूर जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हवामान बदल परिषदेच्या स्थापनेचा प्रस्ताव ब्राझीलनं दिलेला आहे. जागतिक हवामान कृतीला गती देण्यासाठी ब्राझीलने हवामान बदल परिषद किंवा क्लायमेट चेंज काउन्सिल ही नवीन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. कारण ब्राझीलमधील बेलेम शहरामध्ये या वर्षीची जागतिक हवामान बदल परिषद होणार आहे 2025 ची. COP30 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 30 असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याची 30वी परिषद बेलेम या शहरात ब्राझीलमधील होणार आहे. त्यामुळे ब्राझीलने या परिषदेचा प्रस्ताव दिला. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हवामान बदल परिषद ही नवीन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्यासाठी कोणत्या देशानं प्रस्ताव दिलेला आहे, तर ब्राझील या देशाने दिला, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मध्य प्रदेश मध्ये सर्वाधिक वन अतिक्रमण झालेलं आहे. जे आपलं केंद्रीय मंत्रालय आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय यांनी जे काही डेटा दिलेला आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला की अतिक्रमण जे काही वन्य जमिनीवर झालेलं आहे त्या संदर्भात, त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक अतिक्रमण झाल्याचं आढळून आलेलं आहे. देशातील 13,056 चौरस किलोमीटर वन क्षेत्र अतिक्रमणाखाली गेलेलं आहे. त्यामध्ये राज्यांचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये 5,460.9 चौरस किलोमीटर एवढं वन क्षेत्र अतिक्रमणाखाली गेलेलं आहे. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वन क्षेत्र अतिक्रमणाखाली गेलं असा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर मध्य प्रदेश हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा महत्वाची न्यूज आहे, ऍग्रीव्होल्टिक्स प्रकल्प सुरू केलेला आहे उत्तर प्रदेश राज्याने आणि हा प्रकल्प सुरू करणारं ते देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ऍग्रीव्होल्टिक्स म्हणजे काय, एकाच जमिनीवर शेती सुद्धा केली जाते आणि सौर ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते, त्याला ऍग्रीव्होल्टिक्स प्रकल्प असं म्हटलं जातं. आणि हा प्रकल्प स्वीकारणारं उत्तर प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे, हे विसरायचं नाही. देशातील पहिले टेक्सटाईल मशीन पार्क हे सुद्धा उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. कानपूर जवळील चप्पर घाटा या गावामध्ये
875 एकर जागेवर भारतातील पहिल्या टेक्सटाईल मशीन पार्कची घोषणा करण्यात आलेली आहे. कुठं? चप्परघाटा, कानपूर जवळ उत्तर प्रदेश राज्यामध्ये, हे लक्षात घ्या. ॲग्रिव्होल्टिक्स प्रकल्प उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर देशातील पहिलं टेक्सटाईल मशीन पार्क हे सुद्धा उत्तर प्रदेश, कानपूर शहराजवळ चप्परघाटा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी हे केलेलं आहे. चहा निर्यातीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आलेला आहे. चहा निर्यातीमध्ये 2024 मध्ये 255 दशलक्ष किलो चहा भारताने निर्यात केले. भारताने श्रीलंकेला मागे टाकले, हे लक्षात घ्या. सर्वाधिक चहा निर्यात केनिया करतं. केनियानंतर आता भारताचा क्रमांक लागला. याच्यापूर्वी केनियानंतर श्रीलंका होतं. ते आता 2024 मध्ये भारताने श्रीलंकेला मागे टाकून सर्वाधिक चहा निर्यात करणाऱ्या देशामध्ये दुसरे स्थान पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर जैवविविधता वारसा स्थळ. जैवविविधता कायदा 2002 अंतर्गत दिंडीगुल जिल्ह्यातील कस्समपट्टी पवित्र वनराईला तमिळनाडूने दुसरे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. कोणत्या कायद्यानुसार घोषित केला जातं? जैवविविधता कायदा भारत सरकारचा 2002. आणि तामिळनाडूमधील कसमपट्टी नावाचं जी काही वनराई आहे त्याला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. राज्य आणि ठिकाण जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढचं आहे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र. स्वच्छतेच्या बाबतीत वेगवेगळ्या ह्यांना म्हणजे बीचला किंवा पुळणीला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिलं जातं, स्वच्छता वगैरे तेथील बघून. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम शहरातील ऋषिकोंडा या बीचला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र परत मिळालेलं आहे. काही कारणास्तव ते काढून घेण्यात आलेलं होतं, त्याच्यानंतर परत हा दर्जा परत दिलेला आहे. कोण देतं? तर डेन्मार्क या देशातील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन नावाची संस्था आहे. ही त्या ठराविक बीचला हे प्रमाणपत्र देते. जेवढं स्वच्छ म्हणजे सर्वाधिक स्वच्छ बीच असलेल्या बीचला हे प्रमाणपत्र दिलं जातं. भारतात सध्या जवळपास 13 असे बीच आहेत ज्यांना ब्लू फ्लॅग हा दर्जा मिळालेला आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं रिसेंटली कोणत्या याला बीचला दिलं, तर ऋषिकोंडा बीच लक्षात ठेवा, विशाखापट्टणम या शहरामध्ये आहे, आंध्र प्रदेश. पुढचं आहे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र. हिंगोली येथील माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील विविध कामासाठी राज्य सरकारने 7,84,00,00,000 रुपयांचा निधी वितरित केलेला आहे. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा किंवा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मराठवाड्यातील हिंगोली या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. हळदीसाठी सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यातील हळदीला GI मानांकन सुद्धा आहे. बरेच लोक सांगली सुद्धा उत्तर मारून येऊ शकतात, त्यामुळं हिंगोली हे लक्षात ठेवायचं आहे. हिंगोलीमध्ये हे केंद्र आहे. त्याच्यानंतर वसुंधरा तास. दरवर्षी वसुंधरा तास मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो. मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी वसुंधरा तास रात्री 8:30 ते 9:30 वेळेस दिवे बंद ठेवले जातात. पर्यावरणाला ते समर्पित हा असा उपक्रम आहे वसुंधरा तास किंवा अर्थ आवर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण. रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्यासाठी हे प्रोत्साहन दिलं जातं. यावर्षी 22 मार्च 2025 रोजी हा दिवस साजरा करण्यात आला आणि थीम काय होती? पृथ्वीसाठी 1 तास द्या, तुम्हाला आवडणारे काहीतरी करा, असं त्याची थीम होती. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पहिल्यांदा वसुंधरा तास किंवा पृथ्वी तास असं सुद्धा म्हणतात. शब्दामध्ये गोंधळ होऊ शकतो. वसुंधरा, पृथ्वी किंवा अर्थ आवर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तरी सोपं जाईल. भारतामध्ये 2009 पासून वसुंधरा तास साजरा केला जातो. PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणारे इंदूर हे पहिलं शहर ठरलेलं आहे. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत इंदूर मध्य प्रदेश मधला भारतातील पहिला PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार आहे. तर हे लक्षात ठेवा. PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करणारं देशातलं पहिलं शहर कुठलं? तर इंदूर हे शहर हा प्रकल्प राबवणार आहे.
पुढचा आहे ज्वालामुखी संदर्भात. फिएगो नावाचा ज्वालामुखीचा उद्रेक 2025 मध्ये झाला, मार्च 2025 मध्ये. ग्वाटेमला या देशातील हा ज्वालामुखी आहे आणि आगीचा ज्वालामुखी असा त्याचा अर्थ होतो. हा सुद्धा अँटिग्वा जवळ 3 मोठ्या स्ट्रॅटो व्होल्कॅनोपैकी एक आहे. देश विचारला जाऊ शकतो फिएगो ज्वालामुखीचा, ग्वाटेमला हे नाव लक्षात ठेवा. अमृत जैवविविधता उद्यानाचं उद्घाटन झालं. लेफ्टनंट गव्हर्नर VK सक्सेना यांनी मार्च 2025 रोजी दिल्लीमध्ये हे उद्यान सुरू करण्यात आलं, अमृत जैवविविधता उद्यान. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जाईल, अमृत जैवविविधता उद्यानाचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं किंवा ते उद्यान कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं, तर दिल्ली या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज आहे ग्रीन हायड्रोजन संदर्भात. ग्रीन हायड्रोजन यांनी 2G इथेनॉल उत्पादन सुविधा, भारतातील पहिली इंटिग्रेटेड API ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉल उत्पादन सुविधा हिमाचल प्रदेशमधील सोलन येथील बद्दी बोरोटीवाला नालागड येथे स्थापित करण्यात आलेली आहे. राज्य लक्षात ठेवायचं, हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्या एकात्मिक API ग्रीन हायड्रोजन आणि 2G इथेनॉल उत्पादन सुविधेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अल्फ्रेड नावाचं एक चक्रीवादळ आलं होतं फेब्रुवारी मार्च 2025, त्या संदर्भात न्यूज आहे. अल्फ्रेड या तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने ऑस्ट्रेलियाला तडाखा दिला. कोणत्या देशाला तडाखा दिला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाव लक्षात ठेवायचंय, अल्फ्रेड चक्रीवादळ आणि देश आहे ऑस्ट्रेलिया. AA वरून तुम्हाला लक्षात राहू शकतं. कोरल समुद्रातील उष्णकटिबंधीय सकल भागातून याचा उगम झालेला आहे. कोरल समुद्र जो आहे ऑस्ट्रेलियाच्या आसपास त्या ठिकाणावरून या वादळाचा उगम झालेला होता. पायोदी नावाची एक नवीन मानवी दूध बँक सुरू करण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये, दिल्लीतील एम्स या रुग्णालयामध्ये. दिल्लीतील एम्स या ठिकाणी स्तनपान व्यवस्थापन केंद्र म्हणून पायोधी नावाचा मानवी दूध बँक सुरू करण्यात आली. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की दिल्लीतील एम्स मध्ये सुरू करण्यात आलेल्या मानवी दूध बँकेचं नाव काय आहे, तर त्याचं नाव पायोधी आहे. किंवा असं पण विचारलं जाऊ शकतो की पायोधी नावाची मानवी दूध बँक कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली, तर एम्स दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर वनतारा सध्या खूप चर्चेमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील जामनगर या ठिकाणी वनतारा या प्राणी संवर्धन, बचाव आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी, तर गुजरातमधील जामनगर या ठिकाणी करण्यात आलं, हे लक्षात ठेवायचं आहे. जवळपास 3500 एकर क्षेत्रामध्ये पसरलेलं हे जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे. जगातलं सर्वात मोठं आहे. कोणी सुरू केलं, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन यांनी जामनगर जी रिफायनरी आहे, तेल शुद्धीकरण कॉम्प्लेक्स, त्या ठिकाणी हे बचाव केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. त्याला नाव वनतारा दिलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माउंट फेंटेल नावाचा ज्वालामुखी उद्रेक झालेला आहे. इथिओपियाच्या माउंट फेंटेल ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात मिथेनचे उत्सर्जन सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, माउंट फेंटेल नावाचा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे, तर इथिओपिया या देशामध्ये आहे, हे लक्षात घ्या. एक नवीन अभयारण्याची घोषणा केलेली आहे आसाम सरकारने, चिरांग रिपू हत्ती अभयारण्य. आसामच्या मंत्रिमंडळाने चिरांग रिपू हत्ती अभयारण्याला राज्यातील 8वं राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केलेलं आहे. तर त्या संदर्भात ही न्यूज आहे. कोणत्या राज्याने अधिसूचित केलं अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर आसाम या राज्याने केलेला आहे. ठीक आहे. गॅरेन्स चक्रीवादळासंदर्भात पुढची न्यूज आहे. फ्रान्सच्या ला रियुनियन बेट या प्रदेशामध्ये ह्या चक्रीवादळाने तडाखा दिलेला आहे. ला रियुनियन मादागास्करच्या पूर्वेस हिंदी महासागरात हे बेट आहे. म्हणजे अजूनही काही वसाहती असे आहेत फ्रान्सच्या
ज्या जगभरात पसरलेल्या आहेत त्यापैकी हिंदी महासागरामध्ये रियुनियन नावाचं बेट आहे. त्या फ्रान्सच्या बेटावर गॅरेन्स नावाच्या चक्रीवादळाने तडाखा दिला, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा आपला कृषी व पर्यावरण हा टॉपिक 37व्या अंकाचा संपलेला आहे. जे काही याच्यावरती कमेंट्स असतील तुमच्या, नक्की कमेंट करत राहा. तुमच्या जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याच्यानंतर पर्यावरण नावाचं एक सिम्प्लिफाईड पर्यावरण नावाचं आपण एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. छोटंसं पुस्तक आहे, 2 कलर मध्ये, शॉर्ट फॉर्म मध्ये, म्हणजे जे काही शॉर्ट नोट्स आहेत पर्यावरणाच्या संदर्भात त्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. गट क मुख्य परीक्षेला 4 ते 5 मार्काला, त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेला 5 ते 6 मार्काला हा नक्की फायद्याचं ठरणार. अपडेटेड डेटा याच्यामध्ये आहे, अतिशय व्यवस्थित अशी मांडणी असे आहे. तुम्हाला एक छोटंसं पुस्तक आहे, एका दिवसात सुद्धा रिव्हिजन होतं. मार्केटमध्ये सर्वत्र हे पुस्तक अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता किंवा आपलं सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे त्याच्यावरून सुद्धा घरपोच तुम्ही मागवू शकता. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.